बातमी सविस्तर आहे। जालन्यामध्ये मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे बदनापूर आणि अंबडमध्ये फळबागांसह खरीप पिकांनाही मोठा फटका बसलेला आहे। हेक्टरी 50,000 रुपयांची मदत देण्याची मागणी यावेळेस शेतकऱ्यांनी केलेली आहे। पावसामुळे शेती पिकांचं पाणी मोठ्या प्रमाणामध्ये इथं साठलेलं आहे या संपूर्ण शेती पिकांमध्ये। त्यामुळे शासनाने लवकरात लवकर मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते आहे। काही शेतकरी आहेत त्यांच्या फळबागेमध्ये पाणी साचलेले आहे, त्यांच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। फळबाग आहे आणि फळबागामध्ये पाणी साचलेले आहे आणि तुम्ही जे आंतरपीक घेतलं होतं सोयाबीनचं ते सुद्धा आता सडायला सुरुवात झालेली आहे, काय सांगणार सर? आता अक्षरशः तुम्ही स्वतः तुमच्या नजरेनं कॅमेऱ्यानं बघू राहिले सर। या अक्षरशः सोयाबीन तर पूर्ण आता बेकामी झालेलं आहे। याचं 100% आमचं नुकसान झालेलं आहे सर। हे आता कोणत्याही कामात येत नाही। याच्यामुळं आमची एकच विनंती आहे शासनाकडे की यांनी तात्काळ आमच्याकडे तलाठी ग्रामसेवक असतील त्यांचे जे कोणी कर्मचारी वर्ग असतात ते अर्जंटमध्ये त्यांनी आमचे पंचनामे करावे आणि अक्षरशः आमचे नुकसान झालेले आम्हाला नुकसान भरपाई एकरी कमीत कमी तुम्हाला सांगतो 20,000 रुपये तरी एकरी द्यावं। हेक्टरी 50,000 रुपयाची आमची अपेक्षा आहे साहेब। आता पंचनामे करून सरकार 50,000 रुपये हेक्टरी मदत देणार का, याकडे आता सर्व शेतकऱ्यांचं लक्ष आपलं आता लागलेलं आहे। दीपक पालवेसह मी रामनाथ ढाकणे, TV9 मराठी,